गुड मॉर्निंग. तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आता मी एकदम फ्रेश वगैरे झालेलो आहे. आज आईनं ते गेलेत बाहेर, तर मला बोललेत का भात आणि भाजी करून ठेव. तर आता मी भात आणि भाजी बनवतो आणि तुम्हालासुद्धा दाखवतो मी भात आणि भाजी कशी करतो. तर चला. तर सर्वात आधी तांदूळ घेऊया. 2 कप घेतो. एक गॅस चालू करू. आणि 2 चमच मीठ टाकूया. 1 2. आता पाणी थोडंसं गरम होऊ दे, नंतर तांदूळ धुवून टाकूया. बघू शकता पाणी उकळलेलं आहे. तर आता चावल धुवून घेऊया मस्त. तर चावल धुवून टाकलेत. तर मी चावल भरले आहेत आता आणि चम्मच थोडा फिरवतो. तर आपला भात रेडी झालेला आहे, तर तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता भात एकदम पूर्णपणे शिजलेला आहे. हा बघू शकता. तर आता हे जी पाणी आहे ना, म्हणजे याला आमच्याकडे पेज म्हणतात, तर ती काढून घेऊया. तर आपला भात रेडी झालेला आहे. आता आम्ही बनवतो भाजी, आणि भाजी कशाची बनवायची आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. तर तुम्हाला मी दाखवतो मी काय काय घेतलेलं आहे भाजी बनवण्यासाठी. तर कोथिंबीर आहे, 2 कांदे आहेत, 1 टमाटर, मिरची, अद्रक आणि लसूण, हे एवढे घेतलेलं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. तर त्याला आता कापूया. तर बघू शकता कांदा, लसूण वगैरे सर्व कापून झालेलं आहे. आणि आता कापायचा बाकी राहिला आहे तो म्हणजे कोबी. आणि आज मी बनवणार आहे कोबीची भाजी. तर कोबी कापून झालेली आहे आणि कोबीमध्ये टाकायची ही चण्याची डाळ यामध्ये टाकायची आहे. तर सर्वात आधी आपण टाकूया गोडे तेल. नंतर टाकूया कढीपत्ता आणि तेजपत्ता, लसूण. मी सर्व टाकलेलं आहे, कांदा, लसूण वगैरे, टमाटर. तर कांदा वगैरे थोडंसं तळून घेऊया. तर आता टाकतो चण्याची डाळ. त्यामध्ये मी टाकलेला आहे हळद मसाला आणि पनीर मसाला. कोबी टाकूया आता. तर अशी घाटवून घ्यायची, कारण की मीठ मसाला सगळीकडे भेदला पाहिजे. तर यावरती आता ठेवूया 2 मिनटं झाकण. तर पाणी टाकतो यामध्ये. तर आता एवढ्या पाण्यामध्ये सर्व शिजून जाईल भाजी. लागते भाजी शिजायला, नंतर आपण बघूया. भाजी होत आहे तिथपर्यंत मी खाणार आहे चिंच, आणि तुम्हाला दाखवतो. अजून एवढ्या चिंच आहेत का? तर मित्रांनो बघू शकता आपली भाजी झालेली आहे. मी बसलो आहे जेवायला, आणि आज मी स्वतः भाजी बनवलेली आहे, भाजी आणि भात. तर बघूया कसा लागतोय. कोबीची भाजी आणि भात. भारी तर लागणारच, कारण की मी स्वतः बनवलं आहे. कारण की स्वतःची भाजी कधी पण चांगलीच लागते. आमली पपई, आमच्या पपईवरचेच हे दाखवतो तुम्हाला. काही पपई हे अजून दुसरे बारीक आहेत, आणि हे पिकले होते म्हणून खातोय. तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये बस एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.